धन्यवाद. मी ज्ञानोबा काकासाहेब येडके, महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक तथा पत्रकार. माझ्या कुटुंबावरती दिनांक 10/2/2026 रोजी ढोकी ते कळंब रोडवर असणाऱ्या या नॅशनल हायवेवर आमच्या गावातील मंदाकिनी दामू येडके ह्या महिलेच्या पूर्ण कुटुंबाने आमचा खून करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नातून आम्ही कसेबसे वाचलो याचे सविस्तर थोडक्यात माहिती देतो. मी दिनांक 10/2/2026 रोजी माझी पत्नी सविता ज्ञानोबा येडके व मी ज्ञानोबा काका येडके, राहणार मी देवळाली, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव, हल्ली मुक्काम पोस्ट ढोकी पेट्रोल पंप या ठिकाणाहून देवळाली शिवारात जे माझ्या स्वतःच्या एका संबंधित शेतकऱ्याच्या शेतात गायी बांधलेल्या आहेत. गेल्या 4 वर्षापासून त्या शेतात गायी बांधलेल्या आहेत आणि तिथनं मी दुग्ध व्यवसाय देवळाली पाटीवर असणाऱ्या दूध संकलन केंद्रामध्ये दूध घालतो. हे माहिती मंदाकिनी दामू येडके यांना ट्रॅप लावल्यासारखी पूर्ण माहिती ट्रॅप लावून पुरवली गेली आणि ह्या लोक 4 ते 6 होते. मी फिर्यादीत फक्त 4च लोकांची, ज्यांनी खरोखरच आम्हाला मारहाण केली अशाच 4 लोकांची नावं आम्ही गुन्ह्यामध्ये घातलेली आहेत. परंतु लोक त्यांच्याबरोबर 7 ते 8 लोक होती आणि माझ्या गाडी आडवे लावून या ठिकाणी हवेवरती राजरोसपणे हत्यारं बाळगून मारहाण करतात. गुन्हा दाखल झाला तरी राजरोस मी राहतोय त्या घराच्या अंतरापर्यंत येऊन दहशत माजवतात. आम्हाला आमच्या कुटुंबाची बदनामी होईल अशा यांच्या मोबाईलद्वारे इतरांच्या मोबाईलवर मॅसेज तयार करून पाठवतात. अशा असंख्य घटना आहेत. गेले 11/7/2007 रोजी या महिलेनं स्वतःच्या घरात पेटवून घेऊन माझ्यावरती 307/452 पूर्ण कुटुंबावरती गुन्हा दाखल केला होता. त्यात माझ्या 2 मुलीली 10वीची परीक्षा या कुटुंबाने देऊ दिली नाही. या परीक्षा न देण्यामुळे माझ्या त्या दोन्ही मुलींचं जीवन उद्ध्वस्त झालं. याला जबाबदार मंदाकिनी येडके, कानिप देवकुळे असे बरेचसे कार्यकर्ते आहेत. त्यांचं मी सविस्तर तुम्हाला खुलासा करतो. आणि मी दिनांक 10ला मारहाण झाल्यानंतर मी ढोकी पोलीस स्टेशन येथे आम्ही नवरा बायको गेलो. आमचा रक्तस्राव होत असल्याने पोलिसांनी आम्हाला तात्काळ दवाखान्यात जाण्यासाठी पत्र दिले. प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी मला रक्ताच्या उलट्या 2 झाल्या. माझ्या नाकातोंडातून रक्त पडलेलं आहे. माझ्या पत्नी ढोकी ते धाराशिव येथे रेफर केल्यानं माझी पत्नी ढोकीपासून ते धाराशिवपर्यंत बेशुद्ध अवस्थेत होती. असं असताना देखील हे आरोपी मोकाट फिरतात. रात्री आम्हाला काल 13/2/2026 रोजी धाराशिव सिव्हिल हॉस्पिटलनं डिस्चार्ज दिलेला असताना त्या ठिकाणीही काही लागलेलं नसताना आमचा खून करण्याच्या प्रयासाने दामू येडके आणि मंदाकिनी येडके हे ॲडमिट झाले. त्या ठिकाणी बी आम्हाला मानसिक त्रास. वेळोवेळी आम्ही तिथल्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याला सांगितलं, तिथल्या सिक्युरिटी गार्डला सांगितलं. नाममात्र त्यांनी कसलीही आमच्यावर दखल घेतली नाही.
त्यानंतर MLC ज्याला आपण म्हणतो त्या MLC प्रमाणे मी रात्री गुन्हा दाखल करण्यासाठी मला पोलीस संरक्षण, घरापासून पोलीस स्टेशनपर्यंत जाण्यासाठी पोलीस संरक्षण घ्यावं लागलं. असे हे मोकाट आरोपी फिरत असून त्याचा मास्टर माइंड हा कानिफनाथ देवकुळे आणि गावातील काही मराठ्यांची लोक आहेत, काही बौद्ध समाजाचे आहेत. हे सर्व लोक तिला टॉर्चर करून आमच्यावर किंवा माझ्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचा कुठल्याही क्षणी खून होण्याचा संभव असताना पोलीस डिपार्टमेंट त्या आरोपीला अरेस्ट करीत नाही किंवा त्याच्यावर कसलाही दबाव नाही. इतके आम्हाला मारहाण नवरा बायकोला झालेली असताना देखील या मंदाकिनी दामू येडके यांनी माझ्यावर ते ढोकी पोलीस स्टेशनमध्ये 354च्या स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्ह्याचा आणि या सर्व प्रकरणाचा तपास ही गुप्तचर पोलीस यंत्रणेमार्फत व्हावा, कारण आता पोलिसावरती आमचा विश्वास राहिलेला नाही. 11/7/2007 पासून ते आज तागायतपर्यंत आम्ही त्या देवळाली गावात आम्हाला कुठल्याही प्रकारचं हिंडू देत नाहीत. राशन नाही, कुठल्या व्यक्तीला बोलायचं नाही, कुठल्या नातेवाईक मृत्यू झाला तर त्या मैतीला जायचं नाही. अशी इतकी दहशत असताना वेळोवेळी आम्ही शिराडोन पोलीस स्टेशनला ज्या वेळेस आमच्यावर अन्याय होईल त्या वेळेस आम्ही पोलीस स्टेशनला रितसर कळवलेलं आहे. त्याच्या पोच 2007 ते 2026 पर्यंत माझ्याजवळ पोच आहेत. आपण बघत असाल, हे माझ्या हातात फाईल आहे. या फाईलमध्ये कानिफनाथ देवकुळेच्या सह्या आहेत. त्यानं मनुष्यबळ पुरवलेलं, त्याचबरोबर एका संघटनेच्या लेटर पॅडवर खोटी तक्रार दिलेली बाळासाहेब तुपसुंद्रे म्हणून त्याचं नाव आहे. या सर्व लोकांचे या फाईलमध्ये सह्या आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही निवेदनं दिलेली आहेत. माझ्या मुलीला 10वीची परीक्षा देता यावी म्हणून माननीय जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या ठिकाणी अर्ज दिनांक 6/5/2009 रोजी कुमारी मयुरी ज्ञानोबा येडके, राहणार हल्ली, मुक्काम ढोकी, कळंब रोड, देवळाली पाटी, विटभट्टी, तालुका कळंब यांना माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांना अर्ज सादर करून कार्यालयास आपण दिलेली आहे. अर्जदारांनी सदरी अर्जात नमूद केले आहे की सर्व बाबीच्या गांभीर्याने विचार करून मला न्याय द्यावा. मला न्याय नाही मिळाला तर मी व सर्व कुटुंब दिनांक 14/5/2009 रोजी शासनाच्या कुठल्याही कार्यालयाच्या समोर आत्मदहन करणार आहे. मेहरबान साहेबांनी मला योग्य न्याय द्यावा व मला 10वीच्या परीक्षेचा पेपर देता यावा, अशी आशयाची तक्रार अर्ज 6/5/2009 या मुलीने दिलेला आहे. या मुलीचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. त्याला कारण ही मंदाकिनी दामू येडके. माझ्या कुटुंबाला दहशतीखाली बाहेरगावी सध्या राहावं लागत आहे. कालच दिनांक 13/2/2026 रोजी मी डिस्चार्ज घेऊन ढोकी येथे आलो असता तर या ठिकाणी भर चौकात CDR काढा, त्याचे CCTV फुटेज काढा, तिच्या हातात कोयता, काठी आणि बाप महाग चटणीचं पूड घेऊन बसलेला असतो. मला सांगा, याला लोकशाही म्हणतात का? नाही लोकशाही म्हणत. म्हणून माझे या शासनकर्त्याला एक नम्रतेची विनंती आहे. जर माझा तपास CID मार्फत नाही झाला, येत्या 2 दिवसात मी अल्टिमेटम जिल्हा पोलीस प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला अल्टिमेटम देतो. अन्यथा मला बाहेर पडता येत नाही, हे बाहेर लोक फिरू देत नाही. माझी मुकी जनावरं त्या रानात आज बी उपाशी आहेत. कुणीही जाऊन त्या देवळाली शिवारात माझ्या गायी ज्या ठिकाणी बांधलेल्या आहे डॉक्टर बाळासाहेब लोमटे यांच्या शेडवरती, त्या ठिकाणी आज बी माझी 3 गुरं बिगर राना पाण्याची उपाशी आहेत. कारण ही लोक सातत्यानं हातात हातेरं घेऊन त्या ठिकाणी सारखा वावर करतात.
माझ्या वाटा अडवल्या जातात, याला कारण पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन आहे. म्हणून मी शेवटची एक विनंती करतो की येत्या 2 दिवसात जर ह्यांना अटक नाही झाली तर मी राहत्या घरी निवेदन करून तारीख कळवून चूलबंद हाकेची घोषणा करून मी घरीच चूलबंदीचं आमरण उपोषण माझ्या कुटुंबासमवेत शासन दरबाराला कळवून करणार आहे. याची शासन दरबारानं नोंद घ्यावी, कारण खोटे गुन्हे दाखल करणारा हा मास्टर माइंड कानिबदुल्ला देवकुळे याची कुठल्याही परिस्थितीत CDR, फेसबुक अकाउंट, इंस्टाग्राम अकाउंट, या कुटुंबाचे जेवढे कुटुंबात मोबाईल आहेत तेवढे मोबाईलचे CDR, फेसबुक अकाउंट, कारण अश्लील आमच्या कुटुंबाच्या विरोधात त्यांनी फेसबुक अकाउंटवरून, इंस्टाग्रामवरून, मोबाईलच्या मॅसेजवरून याने काही मॅसेज व्हायरल केलेले आहेत. ते 50 ते 60% देवळाली गावात तुम्हाला मोबाईल द्वारे व्हायरल झालेले मॅसेज बघायला येतील. म्हणून मी जाणीवपूर्वक त्या मराठ्यांच्या लोकांची नावं घातलेलं आहे, कारण त्यांच्या मोबाईलमध्ये मी मॅसेज वाचलेले आहेत. ते मॅसेज मला फॉरवर्ड करा म्हणलं तर त्या लोकांनी केलं नाही. याचा अर्थ आज बी ती लोक माझा खून करण्यासाठी त्या कुटुंबाला प्रवृत्त करीत आहेत. त्याच्यामुळं मी सोशल मीडियाला हात जोडून विनंती करतो. मी एका महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक असून आज जर एका पत्रकारावर ही जीव घेण्यात हल्ले होत असतील, घरातनं बाहेर फिरण्यासाठी मुभा नसेल, तर याला दात मागायची कुणाकडे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उभा राहिलेला आहे. म्हणून मी सांगतो की माझी रात्री साधारण 11:30 वाजता माझा FIR दाखल झालेला आहे. FIR मध्ये फिर्यादी सविता ज्ञानोबा येडके, राहणार देवळाली, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव, हल्ली मुक्काम पोस्ट डोकी पेट्रोल पंप, तालुका जिल्हा धाराशिव या ठिकाणाहून पोलीस प्रोटेक्शन सहित मी फिर्याद दिलेली आहे. त्या फिर्यादीमध्ये असे नमूद आहे: भारतीय न्याय संहिता BNS 2023 118 कंसात 1, भारतीय न्याय संहिता BNS 2023 कलम 115 कंसात 2, भारतीय न्याय संहिता BNS 2023 352, भारतीय न्याय संहिता BNS 2023 351 कंसात 2, भारतीय न्याय संहिता BNS 2023 351 कंसात 3, भारतीय न्याय संहिता BNS 2023 कलम 126 कंसात 2 आणि भारतीय न्याय संहिता BNS 2023 कलम 3 कंसात 5 अशा स्वरूपाची फिर्याद आम्ही दाखल करून केलेली आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी काही बोलण्यासारख्या आहेत, कारण हे कुटुंब गेल्या 20 वर्षापासून या कुटुंबाच्या दहशतीखाली जगत असून या कुटुंब फॉरवर्ड झालेलं आहे, फ्रॉड असून कुठल्याही क्षणाला माझ्या कुटुंबातील व्यक्तीचा खून करू शकतात. त्यामुळं जिल्हाधिकारी यांनी मला तत्काळ पोलीस प्रोटेक्शन द्यावं, अन्यथा जर खून खराब झाला तर या मंदाकिनी येडकेचं कुटुंब, तिला टॉर्चर करणारे मी नाव दर्शवल्यात ती लोक, आणि जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहील. सोशल मीडियावरती माझ्या या व्हिडिओचा विचार करून व्हिडिओ पुढील ग्रुपवर, सोशल मीडियावर व्हायरल करावा एवढी विनंती करतो. मी इथेच थांबतो. धन्यवाद.